पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची होणार पट पडताळणी. 11, 15 आणि 22 एप्रिल या 3 दिवसात पट पडताळणी करण्याचे आदेश. विद्यार्थ्यांची संच मान्यतेमध्ये असलेली माहिती आणि प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी याची शहानिशा करण्यासाठी आणि बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची पट पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता 2री ते 9वी आणि 11व्या वर्गाची पट पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाकडून सर्वच जिल्ह्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. दिलेल्या आदेशानुसार इयत्ता 2री ते 8वीच्या नियतकालिका मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी अर्थात 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी पट पडताळणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. तर 9व्या वर्गाची पट पडताळणी देखील त्याच दिवशी करण्यात येणार आहे. आणि 11वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षासुद्धा सदर तारखेच्या अनुक्रमे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 11वीची देखील पट पडताळणी याच तारखेत होणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पथक तयार करण्यात आले आहेत. पट पडताळणी करून तशा पद्धतीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे. पटसंख्येमध्ये तफावत आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई होणार आहे. आपली जी आता वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामध्ये पॅटचे पेपर होतात. हा पॅटचा पेपर 11 तारखेला, 15 तारखेला आणि 22 तारखेला आहे. या 3 पेपरच्या दिवशी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पर्यवेक्षक यंत्रणा त्या शाळेत परीक्षेला किती विद्यार्थी बसणार आहेत याची वर्गणी पडताळणी करणार आहेत. पडताळणी झाल्यावर खरंच ते विद्यार्थी किती हजर आहेत याची माहिती ऑनलाईन स्वरूपात शासन घेणार आहे. म्हणजे ऑनलाईन पोर्टलला ती भरायची आहे. ज्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली त्याला ती जबाबदारी आहे की त्यांनी ती माहिती भरायची आहे. त्यानंतर मग शासन स्तरावर शासन काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून.